आहे पुणे भोसरी प्रकरणामध्ये एकनाथ खडसे यांना हायकोर्टानं चपराक लगावली आहे। एकनाथ खडसेंनी आपल्या मंत्रिपदाचा गैरवापर केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे। एकनाथ खडसे, त्यांची पत्नी मंदाकिनी खडसे आणि जावई गिरीश चौधरी या विरोधात तात्काळ आरोप निश्चित करा आणि केसची ट्रायल सुरू करा असे आदेश हायकोर्टानं दिलेले आहेत। तर 33 कोटींची जमीन 4.25 कोटींना खरेदी केली आणि ही जमीन जुन्या भूसंपादन कायद्याचा आधार घेऊन 80 कोटीच्या नुकसान भरपाईसाठी प्रयत्न केला। खडसेंनी केलेलं हे कृत्य अति गंभीर असल्याचा शेरा हायकोर्टानं ओढलेला आहे। आणि या विषयात माहितीसाठी आपले प्रतिनिधी प्रशांत बाग हे आपल्या सोबत जोडले गेले आहेत। प्रशांत, काय सांगाल खडसेंच्या त्या जमीन घोटाळा प्रकरणामध्ये आता कोर्टाने नेमकं काय काय म्हटलेलं आहे, पुढे काय होऊ शकतं? आपल्याला माहिती आहे की एकनाथ खडसे यांनी मंत्री असताना त्यांची पत्नी मंदाकिनी खडसे आणि त्यांचे जावई गिरीश चौधरी या दोघांनी एकत्रित संयुक्तिक पुण्यातील MIDC उकाणी यांच्याकडनं जमीन खरेदी केली होती 4.25 कोटी रुपयाला। आणि ही जमीन खरेदी करताना युनायटेड वेस्टर्न बँकेतनं, तेव्हाच्या युनायटेड वेस्टर्न बँकेच्या खात्यातनं दिल्या गेलेल्या पैशामध्ये एकनाथ खडसे यांनी सुद्धा पैसे वळती केले होते पत्नीच्या खात्यात। आणि ही जमीन, मूळ जमिनीची किंमत होती 33 कोटी, ती जमीन खरेदी केली 4.25 कोटीला प्रभाव वापरून। आणि यानंतर जुन्या भूसंपादन कायद्याचा आधार घेऊन 80 कोटी रुपयाचं लँड ॲक्विजिशन साठी सुद्धा एकनाथ खडसे म्हणजे या जमिनीसाठी त्यांची पत्नी आणि जावई यांनी प्रयत्न केला। हे अत्यंत गंभीर आहे। लोकसेवक म्हणून असताना, मंत्री म्हणून असताना आपण घेतलेल्या शपथेचा विसर पडलाय की काय, अशा प्रकारचा जो युक्तिवाद अजय मिसर यांनी जो होता, विशेष सरकारी वकील, त्यांचे सगळेच मुद्दे कोर्टानं ग्राह्य धरले। एकनाथ खडसे यांनी खरं तर आम्हाला दोषमुक्त करावा म्हणून विशेष याचिका विशेष PMLA कोर्टात दाखल केली होती, पण त्यांची मागणी फेटाळत तत्काळ दोषारोप पत्र तिघांच्या विरोधात निश्चित करण्याचे आदेश सत्यनारायण नावंदर, जे विशेष PMLA कोर्टाचे न्यायाधीश आहेत, त्यांनी दिले। आणखी याचबरोबर या खटल्याची ट्रायल सुद्धा त्वरित सुरू करा अशा प्रकारचे सुद्धा स्पष्ट आदेश आज दिले। ही अत्यंत महत्वाची ज्या पद्धतीनं कार्यपद्धती एखाद्या मंत्र्यानं करणं अपेक्षित आहे ती केली गेली नाहीये। आपल्या कुटुंबासाठी, आपल्या नातेवाईकांसाठी पदाचा आणि अधिकाराचा गैरवापर केल्याचा स्पष्ट ठपका, स्पष्ट उल्लेख हा सत्यनारायण नावेंदर जे जस्टिस आहेत त्यांनी निकालपत्रात नमूद केल्यामुळे एकनाथ खडसे यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे। या दरम्यान त्यांच्या विरोधात ज्या कारवाई फाईल बंद झाल्या होत्या त्या सुद्धा पुन्हा सुरू होतील की काय, कारण याच प्रकरणामध्ये मनी लॉन्ड्रिंग झाल्याचा सुद्धा प्रखर आरोप सुद्धा केला गेला होता। त्यामुळे पुन्हा एकदा एकनाथ खडसे यांच्या अडचणीमध्ये निश्चित वाढ झाली आहे। आणखी लवकरच या खटल्याची सुनावणी सुरू होणार हे स्पष्ट झालंय असं म्हणायला नक्कीच हरकत नाही। बरोबर आहे प्रशांत, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।